जगन्नाथपुरीची अद्भुत कथा भाग 11 नीलाद्री बीजे आणि रसगुल्ल्याचे रहस्य। बहुधा यात्रा, लक्ष्मीनारायण भेट, सुनाबेश आणि अधरपणा हे सर्व दिव्य सोहळे पूर्ण झाल्यानंतर अखेर तो मंगल क्षण येतो, ज्याची संपूर्ण पुरी नगरी आतुरतेने वाट पाहत असते। आज भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा पुन्हा श्रीमंदिरात प्रवेश करतात। या अंतिम आणि अत्यंत पवित्र सोहळ्याला नीलाद्री बीजे असे म्हणतात। याच दिवशी जगप्रसिद्ध रथयात्रेची विधिवत सांगता होते। पारंपरिक पहंडी विधीने भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांना एकामागून एक मंदिराकडे नेले जाते। भक्तांच्या जयघोषाने आणि वाद्यांच्या मंगल निनादाने संपूर्ण पुरी भक्तिरसात न्हाऊन निघते। सर्वांच्या नजरा आता एका क्षणाकडे लागलेल्या असतात। भगवान जगन्नाथ श्रीमंदिराच्या जयविजयद्वाराजवळ पोहोचतात, परंतु देवी महालक्ष्मी अजूनही प्रेमाने रुसलेल्या असतात। रथयात्रेदरम्यान भगवान काही दिवस श्रीमंदिरापासून दूर राहिल्यामुळे त्या लगेच त्यांना मंदिरात प्रवेश देत नाहीत। जयविजयद्वार बंद केले जाते आणि भगवानांना काही काळ मंदिराबाहेरच थांबावे लागते। यानंतर सुरू होतो नीलाद्री बीजेतील सर्वात आगळावेगळा आणि रंजक सोहळा। दोन्ही बाजूच्या सेवकांमध्ये मजेशीर, हजरजबाबी आणि संवादात्मक शाब्दिक वाद होतो। या पारंपरिक संवादाला बचनिका किंवा लक्ष्मीनारायण बचनिका असे म्हणतात। एका बाजूचे सेवक भगवान जगन्नाथाची बाजू मांडतात, तर दुसऱ्या बाजूचे सेवक देवी महालक्ष्मीचा रुसवा योग्य असल्याचे सांगतात। हा संवाद भक्तांचे भरभरून मनोरंजन करतो आणि प्रेमळ नात्यातील रुसव्या फुगव्याचे सुंदर दर्शन घडवतो। शेवटी भगवान जगन्नाथ देवी महालक्ष्मींना प्रेमाने रसगुल्ला अर्पण करतात। हा रसगुल्ला केवळ गोड पदार्थ नसून प्रेम, नम्रता, क्षमा आणि समेटाचे प्रतीक मानला जातो। भगवानांचे प्रेम पाहून देवी महालक्ष्मी प्रसन्न होतात, त्यांचा रुसवा दूर होतो आणि त्या श्रीमंदिराचे द्वार उघडण्याची परवानगी देतात। याच परंपरेच्या स्मरणार्थ आजही ओडिशामध्ये रसगुल्ला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो। श्रीमंदिराचे द्वार उघडले जाते, भगवान जगन्नाथांचा जयघोषात मंदिरात प्रवेश होतो। ते भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रेसह पुन्हा रत्नसिंहासनावर विराजमान होतात। याच मंगल क्षणाने जगप्रसिद्ध रथयात्रेची विधिवत सांगता होते। भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू, तर मनात पुढील वर्षीच्या रथयात्रेची आस निर्माण होते। या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कोणतेही नाते टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास, संवाद, नम्रता आणि क्षमा अत्यंत आवश्यक असतात। रुसवा कितीही मोठा असला तरी प्रेमाने आणि गोड शब्दांनी तो दूर करता येतो। भगवान जगन्नाथ आणि देवी महालक्ष्मी यांची ही कथा प्रत्येकाला नात्यांमधील आदर, समजूतदारपणा आणि समेटाचे महत्त्व शिकवते। अशा प्रकारे भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचा दिव्य प्रवास नीलाद्री बीजे या मंगल सोहळ्याने पूर्ण होतो। ही रथयात्रा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर भक्ती, सेवा, प्रेम, त्याग, क्षमा आणि भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे। या संपूर्ण मालिकेत आपण भगवान जगन्नाथांच्या प्राकट्यापासून ते नीलाद्री बीजापर्यंतचा अद्भुत आणि दिव्य प्रवास अनुभवला। जर ही मालिका तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जगन्नाथ।